यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। पूजा खेडकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। कालच दिल्ली उच्च न्यायालयानं खेडकरचा जामीन नाकारला आणि त्यातच आज तिच्या घरासमोरील अर्धा फुटपाथ झाडांनी भरल्याचं समोर आलंय। पुण्यातल्या त्यांच्या घराबाहेरील फुटपाथवर गार्डन होतं, त्यावर पालिकेनं कारवाई केली आणि आता पुन्हा बंगल्यासमोर सुशोभीकरण झालंय आणि आता ही झाडं नेमकी कोणी लावली असा प्रश्न उपस्थित होतोय। या कारवाईपूर्वी पीएमसीनं खेडकर कुटुंबाला नोटिसा बजावल्या होत्या, पण समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती, विशेषतः जेव्हा सार्वजनिक जागांवर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा प्रश्न येतो। यावर अधिकची माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, पूजा खेडकर यांच्या अडचणी काही कमी होण्याची शक्यता दिसत नाही, कारण पुन्हा एकदा त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। कालच दिल्ली उच्च न्यायालयानं खेडकरचा जामीन नाकारला आणि त्यातच आज अतिक्रमणाचा हा मुद्दा समोर आलेला आहे। आणि त्यांच्या बंगल्यासमोर दुसरे कोण झाडं लावणार आहेत आणि एवढं धाडस तरी कोण करेल? कारण त्यांच्या बंगल्यासमोर हे अतिक्रमण झालेलं हे केव्हा लक्षात आलं, जेव्हा पूजा खेडकर यांच्या संदर्भामध्ये कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आणि पोलीस त्यांच्या आईचा तो जो व्हिडिओ व्हायरल झाला होता बंदुकीचा, त्याचा शोध घेत जेव्हा पोहोचले तेव्हा लक्षात आलं की पूजा खेडकरच्या बंगल्यासमोर तर अख्खा त्यांनी फुटपाथच अतिक्रमण करून आपल्या ताब्यात घेतलाय जवळपास। मग त्यानंतर महानगरपालिकेनं नोटीस बजावली की हे अतिक्रमण काढा, त्याला काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून 17 जुलै 2023 या दिवशी ते सगळं अतिक्रमण तोडण्यात आलं 24ला आणि त्यानंतर मग ती बुलडोजर लावून वगैरे महापालिकेनं ते अतिक्रमण तोडण्याची कारवाई केली। आता पुन्हा हे सगळं प्रकरण कुठेतरी थंड होत असताना आज काही पत्रकार मंडळी तिथे गेली असताना काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। धन्यवाद राहुल या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।